श्री स्वामी समर्थ। आजचा आपला व्हिडिओ आहे बदलापूर येथील कोंडेश्वर धबधबा आणि मंदिर याचे दर्शन। निसर्ग आणि सुंदर डोंगरांच्या कुशीमध्ये हे कोंडेश्वर धरण आणि मंदिर स्थापन केलेले आहे। ऑटो रिक्षा साधारण 50 रुपये पर पर्सन स्टेशन पासून मंदिरापर्यंत घेते। कोंडेश्वर मंदिरात पोहोचल्यावर आम्ही कोंडेश्वर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघितला। खूपच शांत, इथे आल्यावर एक अभूतपूर्व शांतता जाणवते। पुढे आम्ही मंदिरात गेलो, तिथे देखील जास्त लोक नसल्या कारणामुळे आमचं दर्शनही पटकन झालं आणि मंदिराच्या आत गाभाऱ्यात व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती, म्हणून मी व्हिडिओ काढलीच नाही। दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या आजूबाजूचा परिसर देखील पाहिला। मंदिराच्या आवारात थोडं पुढे एक समाधीही होती, मग आम्ही त्या समाधीचेही दर्शन घेतले आणि मग आम्ही तिकडून निघालो पुढे धबधब्याकडे जायला। वाटेमध्ये एक ही सुंदर टेकडी दिसली, इतकी छान ग्रीनरी होती तिथे की तिथे जाऊन आम्ही भरपूर सारे फोटो आणि व्हिडिओ काढले। नंतर वाटेत एक आम्हाला ब्रिज दिसला, मग त्या ब्रिजवर माझी बहीणच गेली आणि तिने ही व्हिडिओ क्लिप शूट केली। त्या मूर्त्याच एवढ्या पूर्ण राऊंड। प्लीज तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही अशा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवू नका, कारण मग हे अशा ॲक्च्युअलमध्ये जे गणपतीचं विसर्जन असतं ते होत नाही। सगळ्यांनाच खरंच खूप रिक्वेस्ट करते। जसं तुम्ही इथे बघू शकता की इथे मूर्तीचं फक्त अर्ध विसर्जन झालं, अर्धी मूर्ती तशीच आहे। काही ठिकाणी डोका नाही, काही ठिकाणी हात नाही, काही ठिकाणी त्यांचं अर्ध अख्खाच्या अख्खी मूर्तीसुद्धा बघू शकता की अख्खी मूर्ती पाण्यात तशीच आहे, फक्त कलर गेल्यावरचा तो पण अर्धा। शाडूची मूर्ती आत्तापर्यंत एवढी राहिली नसती, या फक्त POPच्याच मूर्त्या ज्या असतात त्या पाण्यामध्ये अशाच राहतात। हे जे काय तुम्ही बघताय या सगळ्या POPच्या मूर्त्या आहेत, त्या एकूण एक मूर्ती POPची आहेत। तर आता हे बघू शकता तुम्ही इथे इथे सुद्धा एक अख्खी मूर्ती आहे, तिचा कलर सुद्धा गेला नाहीये। अशा या मूर्त्या फूटपर्यंत आहेत, त्या आपल्याला एवढा क्लिअर दिसणार नाही कारण पाणी चमकतंय उन्हामुळे, बट तुम्ही दिसताहून इकडे बघाल तर ही अशी अवस्था इथे मूर्ती झालेली आहे। हे धरण आहे, लोकांना पाणी जाते, पण त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसने काय होणार आहे? लोकांना पाणी पण स्वच्छ जात नाहीये, तुम्ही मूर्त्या पण अशा अर्धवट करताय। सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की ह्या अशा मूर्त्या नका बनवा, शॅडो मातीच्या मूर्त्या बनवा नेक्स्ट टाइम पासून आणि आपलं पर्यावरण वाचवा। आम्ही धरणावर गेलेलो कारण आम्हाला मस्ती करायची होती पाण्यामध्ये म्हणून, पण तिथली परिस्थिती बघून आम्ही काही पाण्यात उतरलो नाही आणि मग आम्ही रिटर्न निघालो घरी जायला आणि इथेच आम्ही आमची ट्रिप संपवली। बाय बाय, श्री स्वामी समर्थ।